नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बहीण आणि भावाच्या नात्याला समर्पित असणारा सण म्हणजे भाऊबीज होय. हा दिवस भाऊ आणि बहिणीसाठी खास असतो. भावाने बहिणीबद्दल आणि बहिणीने भावाबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे भाऊबीज होय. या वर्षी 2023मध्ये भाऊबीजेचा हा सण 15 नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाणार आहे. हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आनंदाने साजरा केला जातो. या दिवसाला यम द्वितीया देखील म्हटले जाते. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी ही मंगळवारी 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबरला बुधवारी दुपारी 1:47 समाप्त होणार आहे. अशा वेळी भाऊबीज ही तिथी उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औक्षणाचं ताट कसं तयार करायचं, औक्षण करण्यासाठी ताटात कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या, याचबरोबर बहिणीने भावाला ही एक वस्तू भेटवस्तू द्यायची आहे, याचबरोबर यम द्वितीया हे नाव या दिवशी का पडलं याविषयीची माहिती बघणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर आपण भाऊबीज का साजरी केली जाते हे थोडक्यात पाहू. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचे देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी आख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले. यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याच दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली. तो दिवस म्हणजे यम द्वितीया. आता बघा, बहिणीने भावाला ओवाळण्यासाठी औक्षणाचं ताट कसं तयार करायचं किंवा ताटात कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण भावाला ओवाळण्यासाठी जो दिवा घेणार आहोत तो दिवा आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे. आपण पाडव्यासाठी पतीसाठी औक्षण करण्यासाठी जो कणकेचा दिवा बनवणार आहोत त्याच दिव्याने जरी आपण भावाला ओवाळले तरी चालणार आहे. कणकेचा दिवा तयार करायचा आणि बघा याबरोबर 2 मुटके देखील आपल्याला तयार करायचे आहे. दिव्याच्या दोन्ही बाजूनी 2 मुटके आपल्याला ठेवायचे असतात. गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही मीठ न टाकता हा कणकेचा दिवा बनविला तरी चालणार आहे, पण या दिवशी आवर्जून कणकेचा दिवाच तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर औक्षणाच्या ताटात कुंकू हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कपाळी टिळा लावून केला जातो. त्यामुळे ताटातील कुंकवानं भावाच्या माथी टिळा लावणे हे दीर्घायू सोबतच प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. दिवा घेतल्यानंतर ताटात कुंकू घ्यायचं आहे. यानंतर अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा म्हणजे औक्षवंत. अक्षदा आयुष्याची वाढ करण्यासाठी असते असे पुराणात सांगितलेले आहे. त्यामुळे दीर्घायुष्याच्या प्राप्तीसाठी डोक्यावर अक्षदा टाकल्या जातात. अक्षदा घेताना ह्या नेहमी अखंड घ्याव्यात, म्हणजेच त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. यानंतर एखादी सोन्याची वस्तू किंवा अंगठी तुम्हाला घ्यायची आहे. 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि 1 सुपारी आपल्याला घ्यायची आहे. तर या 3 वस्तू आपल्याला आवर्जून घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला गोडाचा एखादा पदार्थ म्हणून आपल्याला मिठाई घ्यायची आहे. मग तुम्ही पेढे घेऊ शकतात किंवा आपण लक्ष्मीपूजनासाठी लाह्या आणि बत्तासे ठेवतो तर या लाह्या देखील तुम्ही ताटामध्ये घेऊ शकतात आणि हा बत्तासा आपल्याला घ्यायचा आहे. हा बत्तासा आपण ओवाळण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर एखादा गोडाचा पदार्थ आपल्याला औक्षण केल्यानंतर भावाला खायला द्यायचा आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे नारळ. नारळाला श्रीफळ म्हटले जाते. भावाच्या आयुष्यात सुख समृद्धी कायम राहावी अशी प्रार्थना बहीण या दिवशी करते. यामुळे औक्षणाच्या ताटामध्ये श्रीफळ हे आपल्याला जरूर घ्यायचं आहे. याचबरोबर आपल्याला एक करदुळा घ्यायचा आहे. बघा, आता करदुळा हा तुम्ही काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा घेऊ शकतात. नारळाला आपल्याला हा करदुळा आपल्याला गुंडाळायचा आहे आणि ही भेटवस्तू आपल्याला भावाला द्यायची आहे. आता भावाला औक्षण कसं करायचं तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला भावाला पूर्व किंवा पश्चिम या दिशेला तोंड करून बसवायचं आहे. बसण्यासाठी तुम्ही पाठ देऊ शकतात किंवा खाली बसण्यासाठी काहीतरी तुम्ही अंथरू शकतात. यानंतर भावाच्या डोक्यामध्ये तुम्हाला टोपी घालायला द्यायची आहे आणि यानंतर आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे. औक्षण करण्यासाठी तुम्हाला कुंकू पाण्याने थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि याचा टिळा तुम्हाला कपाळाला लावायचा आहे. टिळा लावल्यानंतर आपल्याला थोडीशी अक्षदा या टिळ्याला
चिटकवायचे आहे आणि डोक्यावर आपल्याला लाह्या किंवा या अक्षदा टाकायच्या आहे. यानंतर ताटामध्ये ठेवलेलं आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि सोनं या गोष्टी आपल्याला आपल्या भावाच्या डोक्यावरून फिरवून घ्यायच्या आहेत. यानंतर जेही काही तुम्ही मिठाई किंवा गोडाचा पदार्थ घेतला असेल तो गोडाचा पदार्थ आपल्या भावाला खायला द्यायचा आहे. यानंतर दिव्याच्या बाजूला आपण जे 2 मुटके ठेवलेले आहेत हे 2 मुटके आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहेत. यानंतर हे भावाच्या खांद्यावर, त्यानंतर पायावर ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला भावाच्या डोक्याभोवती विरुद्ध हात करून, म्हणजे जसं गुणाकाराची फुली असते त्या विरुद्ध दिशेने आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. आणि हे मुटके फिरत असताना आपल्याला म्हणायचं आहे, इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येवो, असं आपल्याला 2 वेळा म्हणायचं आहे. आणि अशी कृती आपल्याला ही 2 वेळा करायची आहे. यानंतर हे मुटके पुन्हा आपल्याला दिव्याच्या दोन्ही साईडला ठेवून द्यायचे आहे आणि दिव्याने आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्या भावाला औक्षण करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला भावाला औक्षण करायचं आहे. यानंतर भाऊ आपल्या बहिणीसाठी एक भेटवस्तू देत असतो. मग ती तुम्ही पैसे असू द्या किंवा साडी असू द्या, जीही काही भाऊ आपल्याला भेटवस्तू देईल ती भेटवस्तू आपल्याला गोड मानून घ्यायची असते. आणि याचबरोबर आपल्याला भावाला देखील एक भेटवस्तू द्यायची आहे, ती म्हणजे श्रीफळ आणि एक करदुडा. बघा, नारळाला आपल्याला एक करबुटा गुंडाळायचा आहे आणि हे नारळ आपल्याला आपल्या भावाला द्यायचं आहे. बघा, याचं देखील खूप महत्त्व आहे. या दिवशी भावाला नारळ देण्यामागे सुद्धा खूप मोठा अर्थ आहे किंवा खूप मोठं याचं महत्त्व आहे. यासाठी ही एक भेटवस्तू आपल्याला या दिवशी भावाला द्यायची आहे. आता ज्यांना भाऊ नसेल त्यांनी काय करायचं, तर बघा, ज्यांना भाऊ नाही त्यांनी या दिवशी चंद्राला ओवाळायचं आहे. याचबरोबर आपल्या स्वामी समर्थांना देखील या दिवशी ओवाळायचं आहे. बघा, ज्यांना भाऊ नाही आणि ज्यांना भाऊ आहे त्यांनी देखील या दिवशी आपल्या स्वामी समर्थांना देखील ओवाळायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला भाऊबीज यम द्वितीया ही साजरी करायची आहे. औक्षण करताना ह्या वस्तू आपल्याला ताटामध्ये घ्यायच्या आहे. आपल्याला ताटामध्ये कणकेच्या दिव्याचाच वापर करायचा आहे आणि याच दिव्याने आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचा आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली, व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.